राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले। अजित स्मृती अविट स्मृती या कार्यक्रमांतर्गत महिला विकास मंडळात हे प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात अजित पवारांच्या बालपणापासून ते राजकीय प्रवासातील अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे। त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला कार्यकर्ते आणि चाहत्यांचा प्रतिसाद मिळतोय। स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये त्यांच्या सामाजिक राजकीय आणि सगळ्याच त्यांच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर स्वर्गीय अजित पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त अजित स्मृती अविट स्मृती या विशेष छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो अगदी या सुरुवातीचा पहिला फोटो इथे आपण पाहतोय। या फोटोमध्ये अजित पवार यांचं लहानपणीचं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यांचा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो इथे आपण पाहू शकतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांचं सार्वजनिक राजकीय आणि सामाजिक जीवनातले जे विविध महत्त्वपूर्ण टप्पे आहेत त्यांचं साक्ष देणारी ही छायाचित्र आपल्याला या ठिकाणी संपूर्ण पाहायला मिळतात। अजित पवार यांच्याबद्दल अनेकांना ज्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्या सगळ्या या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचा हा मागोवा घेता येतो। इथे त्यांनी जी काही सुरुवात केली राजकारणामध्ये त्यांना म्हणजे कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने अजित पवार हे उपमुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचले, त्यांचा हा जीवन प्रवासाचा हा लेखाजोखा जो आहे तो अगदी इथे पाहायला मिळतो। राजकीय नेते मंडळी पक्षातील राजकीय नेते मंडळी यांच्याशी कसे संबंध होते ते सुद्धा या ठिकाणी या छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची ही 67वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने ह्या संपूर्ण त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या या सगळ्या जी त्यांची ही कामाची पद्धत होती किंवा ज्या पद्धतीने बालपण, राजकीय प्रवास, सामाजिक जीवन या सगळं मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।